समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत मार्च हा संपूर्ण महिना वृषभ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत. शिक्षण योग, आरोग्य योग, वाहन वास्तू योग या सर्व संदर्भातली कामे मार्गी लावायची असतील तर त्यासाठीच्या शुभ तारखा कुठल्या किंवा कुठल्या आठवड्यामध्ये ते काम केलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती तुमच्या राशी कुंडलीनुसार आपण आता घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. आजचा हा व्हिडिओ अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला लगेच समजेल अशा पद्धतीने केला आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची रास वृषभ आहे. लग्नस्थानाची स्थिती पाहताना आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे. उत्साहाचा, आनंदाचा, प्रत्येक कामातला आनंद घेणारा आणि त्या कामामध्ये रममान होणारा अशा स्वरूपातला आहे. आत्मविश्वासाच्या दृष्टीने संपूर्ण कार्य करताना तुम्ही अगदी आत्मविश्वासाने ते करणार आहात. कुठलंही कार्य हाती घेतलं तर ते संपूर्णपणे विश्वासाने आणि पूर्ण त्या कार्यासाठी तन मन धन लावून ते कार्य पूर्ण करून देणं असा तुमचा स्वभाव आहे आणि तोच त्याची प्रचिती या महिन्यात प्रकर्षाने दिसून येणार आहे. धनस्थानावरून आपण काय पाहतो? कुटुंब, वाणी, नेत्र, पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो. हा संपूर्ण महिना बुधदेवांच्या स्थितीमध्ये मीन राशीतनं बुधदेव गोचर करतायत राहूयुक्त. त्यामुळे थोड्याशा अल्प प्रमाणामध्ये या सगळ्या संकटातनं तुम्हाला जावं लागू शकतं. मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाही. कुटुंबाचं सौख्य मध्यम स्वरूपात मिळणार आहे. मोठ्या खानी गुंतवणुकीची संधी निर्माण होणार आहे आणि त्या गुंतवणुकीतून लाभही प्राप्त होणार आहे. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करण्याची इच्छा जागृत होऊ शकते आणि त्या माध्यमातून सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकतात. तृतीय स्थानाकडे जाऊयात. भावंडांचं सौख्य आणि छोट्या खानी प्रवासाचे योग आपण तिसऱ्या घरावरनं पाहतो. या ठिकाणी राहुदेवांची पंचम दृष्टी येत आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना थोडासा परिश्रमाचा आहे. प्रवासातनं आनंद प्राप्तही होणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी दगदग तुमची अतिरिक्त वाढणार आहे आणि त्या माध्यमातून परिश्रम घडल्यामुळे सुद्धा थोडासा तुम्हाला थकवा जाणवू शकतो. पण हा कालावधी तुम्हाला 14 मार्च नंतर प्रकर्षाने दिसून येत आहे. याचबरोबर या संपूर्ण महिनाभरामध्ये जे मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत अशा वर्गाला अतिशय शुभ परिणामकारक फळ मिळणार आहे. ते म्हणजे प्रसिद्धी मिळणार आहे. तुम्ही यूट्यूबर असाल किंवा न्यूज रिपोर्टर असाल तर तुमच्यासाठी एक संधीचा कालावधी हाच तो महिना म्हणता येईल. नक्कीच कामाला लागा. अगदी उत्तमरित्या तुमच्याकडनं काम झालं पाहिजे या गोष्टीची जर काळजी घेतलीत तर निश्चित तुम्हाला हा संपूर्ण महिना प्रसिद्धीकारक आहे. त्या राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया. चतुर्थ स्थानावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. रवी देवतेची स्थिती पाहताना रविदेव लाभस्थानातनं कुंभ राशीतनं गोचर करतायत. चौथं घर हे आपल्याला वास्तूचं सौख्य दर्शवतं. परंतु वाहन खरेदी करायचे किंवा वास्तू खरेदी करायची असेल तर तुम्हाला अचूक मार्गदर्शन हवं असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं ठरतं, की त्या माध्यमातून तुम्हाला कलर किंवा कुठल्या पद्धतीचं वाहन खरेदी करावं, आधुनिक पद्धतीचं खरेदी करावं की एखादं जुनं वाहन खरेदी करावं या संदर्भातली माहिती मिळू शकते. त्याच पद्धतीने वास्तू संदर्भातली सुद्धा माहिती मिळू शकते. पण राशी कुंडलीनुसार आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, जे वाहन आपण हाताळतो त्याचं सौख्य मिळेल का? त्यातनं काही खर्च निघतील का? याची माहिती आपण राशी कुंडलीनुसार नक्कीच घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने विचार केला तर त्या दृष्टीने विचार केला तर रविदेव शनिदेवाच्या राशीतनं गोचर करत आहेत दशमस्थानातनं. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात खर्च निघू शकतात. घरामध्ये काहीतरी परिवर्तन करावं, एखादी वस्तू बदलून घ्यावी, आपल्या घरामधलं फर्निचर चेंज करावं किंवा कलर करून घ्यावा असे काहीसे विचार तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात आणि त्या माध्यमातून खर्चही होऊ शकतो. शिक्षण, संतती आणि प्रेम-प्रणय या तिन्ही दृष्टीने विचार केला तर पंचमस्थानाची स्थिती पाहणं आवश्यक आहे. पंचमस्थानामध्ये केतुदेव आहेत. पंचमस्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर लाभातनं होतंय. सप्तम दृष्टीने ते पंचमस्थानाला पाहतील, परंतु ते राहूयुक्त आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नीचीचे आहेत. मग अशा वेळेस काय घडेल, की तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासामधली एकाग्रता कमी होणं, एकसंगता कमी होणं, लिखाणाचं कार्य तुमच्याकडनं कमी प्रमाणात होणं, तुम्ही कॉमर्सचं शिक्षण घेताय किंवा अकाउंट क्षेत्रातलं तुमचं काम आहे, यातली एकसंगता, कामातला व्यवस्थितपणा हा कमी होणं, असे अशुभ परिणामकारक फळ प्राप्त होऊ शकतं. मग त्यासाठी विशिष्ट उपासना आपण पाहणार आहोत. ती उपासना तुम्हाला करणं आवश्यक ठरणार आहे. याचबरोबर प्रेम-प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्रच म्हणता येईल. काही अंशी आर्ग्युमेंट्स होऊ शकतात. एखाद्या जुन्या विषयावरती वार्तालाप होणं आणि त्या माध्यमातून सुद्धा थोडासा मानसिक तणाव निर्माण होणं, असे काहीसे अल्प प्रमाणात अशुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे. वाणीवरती नियंत्रण. कारण बुधदेव राहूयुक्त येतात त्यावेळेस वाणीतनं अपशब्द जाणं,
जोडीदाराचं मन दुखावलं जाणं, या माध्यमातून तुम्ही एकमेकांना समजून न घेणं असे अशुभ परिणामकारक फळ बुधदेव देऊ शकतात. मग यासाठी तुम्हाला विशिष्ट उपासना सुचवली जाणार आहे, ती तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर आर्ट्स, कॉमर्स साइडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाने थोडासा अभ्यास वाढवायचा आहे, एकाग्रता कमी होऊ शकते. पहिला आणि दुसरा आठवडा तुमच्यासाठी शिक्षणासाठी अतिशय मध्यम प्रमाणात म्हणता येईल. थोडीशी एकसंगता वाढली गेली पाहिजे, या दृष्टिकोनातून विचार करा. याचबरोबर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात तुमचं शिक्षण सुरू असेल, तर तुम्हाला सुद्धा एक विशिष्ट काळजी घ्यायची आहे. तुमचा अभ्यास एकाग्रपणे कसा होईल या दृष्टिकोनातून. दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र तुमचा अभ्यास अतिशय उत्तमरित्या सुरू होऊ शकतो. पण पहिला आठवडा मात्र तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने मध्यम स्वरूपात दर्शवत आहे. त्याचबरोबर षष्ठ जाऊयात. 6व्या घरामध्ये शुक्र देवतेची रास आहे. शुक्रदेवांचं गोचर लाभात होतंय, राहुयुक्त होतंय. शुक्रदेव उच्चीचे आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये विशिष्ट आजारपणाच्या तक्रारी नसतील. परंतु तुम्हाला त्वचा विकार संभवू शकतात. कान, नाक, घशाचे अल्प प्रमाणातील तक्रारी, अडचणी निर्माण होऊ शकतात. तर तुम्हाला नक्कीच त्वचेचे जे काही ट्रीटमेंट तुम्ही घेत आहात ती नक्कीच लागू पडू शकते. राहुयुक्त शुक्र आहेत. त्यामुळे तुम्हाला आजारपणासाठी पैसा हा खर्च होतो. पण त्या माध्यमातून रिझल्ट सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. याचबरोबर आपण सप्तम स्थानाकडे जाऊयात. 7वं घर काय दर्शवतं? जोडीदाराचं सौख्य. यात मंगळाचं परिवर्तन होत नाहीये. या महिन्यात मंगळदेव परिवर्तित होत नाहीत ते. तुम्हाला संपूर्ण महिना तुमच्या जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. कुटुंबाच्या समवेत राहून तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन घेणं, एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांची साथ सोबत मिळणं आणि त्या माध्यमातून ते काम तुम्ही अगदी उत्तमरित्या पूर्ण करू शकणं, असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकते. राशी कुंडलीतील सप्तम स्थानावर आपण भागीदारी व्यवसाय सुद्धा पाहतो. या महिन्यात तुम्हाला एखाद्या पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे. आता तुम्ही महिला वर्ग आहात किंवा पुरुष वर्ग, दोघांनाही सांगू इच्छिते तुम्हाला बिझनेस करताना तुमचा जो सहकारी पार्टनर तुम्ही घेणार आहात, तर त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण महिना उत्तम आहे. नक्कीच तुमचा बिझनेस लवकर तुम्ही उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल. राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात. नोकरी आणि बिझनेसचे योग कसे आहेत? नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुमच्यासाठी हा महिन्यातील पहिला आणि दुसरा आठवडा मध्यम स्थिती आहे. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये मात्र तुमचा व्यवसाय तुम्ही अगदी उत्तमरित्या सफलतेकडे घेऊन जाऊ शकाल, अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे. त्याची संधी या महिन्यात तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून सुद्धा उत्तम स्थिती आहे. राशी कुंडलीतील 10व्या घराकडे जाऊया. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर मेडिकल क्षेत्रात कार्य करणारा वर्ग, हार्डवेअर संदर्भातील कार्य करणारा वर्ग, त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिन्यात बिल्डर व्यावसायिक तुम्ही असाल तर तुमच्यासाठी योग्य संधीचा कालावधी निर्माण करून देणारी स्थिती शनिदेवांच्या कृपेने आहे. 14 तारखेनंतर ती अतिशय उत्तम प्रमाणात तुम्हाला प्राप्त होऊ शकते. 14 तारखेपर्यंत मात्र थोड्याफार प्रमाणात अडचणी येऊ शकतील, पण त्या अडचणी फार मोठ्या प्रमाणात नक्कीच नसणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा बिझनेस लवकरच उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल. त्याचबरोबर या संपूर्ण महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. भागीदारीमध्ये तो व्यवसाय सुरू करायचा, तर त्यासाठी तुम्हाला कुठला व्यवसाय सुरू करावा, असे काहीचे प्रश्न असतील, त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं ठरतं. त्या माध्यमातून तुम्हाला कुठला व्यवसाय करावा, कोणत्या महिन्यात तो सुरू करावा, या सगळ्या गोष्टीची माहिती नक्कीच अचूक पद्धतीने मिळू शकते. याबरोबर लाभस्थानाकडे जाऊयात. लाभस्थानामध्ये रवी, शुक्र, बुध, राहू असे अनेक ग्रह एका स्थानामध्ये जेव्हा गोचरीला येतात, त्यावेळेस तुम्हाला मात्र पैशा संदर्भातील अधिक पैसाही प्राप्त होतो, काही अंश तो पैसा अचानक खर्चही होतो. अशा प्रमाणात संमिश्र फळ प्राप्त करून देतात. तर या महिन्यामध्ये तुम्हाला उपासनेची आवश्यकता आहे, तो लाभ संचयाकडे घेऊन जाण्यासाठी. त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला, तर खर्च स्थानाचे अधिपती मंगळदेव आहेत, जे मिथुनात गोचर करतायत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी, त्याच्या त्या ट्रीटमेंटसाठी पैसा खर्च होऊ शकतो आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो. अशा पद्धतीने संमिश्र खर्चिक योग तुम्हाला या महिन्यात दिसून येत आहे. आता आपण उपासनेकडे जाऊयात. कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुमचं कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होऊ शकतं आणि त्याचबरोबर नवीन काहीतरी करायचंय तर त्या व्यवसायामध्ये लवकरच तेजीही प्राप्त होऊ शकते. मग तो व्यवसाय असो किंवा ती नोकरी असो. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच एक चांगलं स्थान प्राप्त करून देण्यासाठी उपासना माध्यम हे अतिशय गरजेचं ठरू शकतं. विवाह करायचा आहे, तुमच्यासाठी गुरुदेवतेचं बळ आहे. कारण गुरुदेव तुमच्या लग्नात गोचर करतायत. त्यामुळे विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी विशिष्ट उपासनेची आवश्यकता नाही.
परंतु खर्चावर नियंत्रण राहावं, आरोग्य उत्तम राहावं यासाठी या संपूर्ण महिनाभर रीम बुधाय नमः आणि रीम राहवे नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे. त्या माध्यमातून तुमचं शिक्षण उत्तम होईल, बुद्धिभ्रम होणार नाहीत, कुठलंही कार्य करताना तुम्ही कन्फ्यूज होणार नाहीत, ते कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होईल. अशा पद्धतीने उत्तम फळ प्राप्त होऊ शकतं. याचबरोबर दर बुधवारी आणि शनिवारी नवग्रह मंदिरात जाऊन बुध देवतेचे आणि राहू देवतेची उपासना करायची आहे, नतमस्तक होऊन यायचं आहे. या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बुध राहूची युती अतिशय शुभ परिणामकारक फळ पण देऊ शकते आणि या महिन्यात ते विशिष्ट मिळू शकते. याचबरोबर या संपूर्ण महिनाभर आर्थिक लाभ प्राप्त व्हावा, खर्चावर नियंत्रण राहावं यासाठी काय करायचं आहे? संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. म्हणजे तुमच्या खर्चावरचं नियंत्रण राहील आणि आर्थिक लाभ उत्तमरित्या राहू शकेल. तर आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च हा महिना कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्ही कोणते कार्य करायचे तेही समजून घेतलं आणि कुठल्या कालावधीमध्ये करायचं तेही समजून घेतलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.